भारतानं टी20 विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले। भारतानं झिम्बाब्वेवर 72 धावांनी मात केली। भारतानं प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं। अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी झाली तर प्रत्युत्तरामध्ये झिम्बाब्वेनं 184 धावांची खेळी केली। भारताकडून अर्शदीप सिंगनं 3 गडी बाद केले तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि शिवम दुबेनं प्रत्येकी एक गडी बाद केला। भारतानं झिम्बाब्वे विरुद्ध टी20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अनोखा रेकॉर्ड केलाय। भारतानं झिम्बाब्वे विरुद्ध 256 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि ही धावसंख्या टी20 विश्वचषक स्पर्धेतली दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे। टी20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे। त्यांनी 2007 मध्ये केनिया विरुद्ध 260 धावांचा डोंगर उभारला होता। भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज रिंकू सिंग याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रिंकू सिंग यांचे वडील खचेंद्र सिंग यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं। खचेंद्र सिंग यांना स्टेज 4चा यकृताचा कर्करोग होता आणि अलीकडेच त्यांची प्रकृती अचानक खालावली होती। त्यांना ग्रेटर नॉयडा इथल्या यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। इंग्लंड आणि न्यूझीलंड या 2 टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये आमने-सामने येणार आहेत आणि इंग्लंडने यापूर्वीच टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। दुसरीकडे न्यूझीलंड आजची लढत जिंकून उपांत्य फेरीचं तिकीट पक्क करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरते। दक्षिण आफ्रिकेनं टी20 विश्वचषक सुपर 8 मधील लढतीत वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवलाय। दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून धुव्वा उडवलाय। तर या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलंय। विंडीजनं विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र आफ्रिकेनं केवळ एका गड्याच्या मोबदल्यात आव्हानाचा यशस्वी पाठलाग केलाय। कर्णधार एडन मार्क्रम दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय। कर्णधार मार्क्रमनं नाबाद 82 धावांची मॅच विनिंग खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय। मार्क्रमला त्याच्या मॅच विनिंग खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आलाय। भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यामध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे। सध्या ऑस्ट्रेलिया महिला संघ 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीवर आहे। त्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरेल। दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असेल। रणजी करंडकच्या अंतिम फेरीत कर्नाटकनं तिसऱ्या दिवसअखेर 5 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली। कर्नाटक अजूनही 364 धावांनी पिछाडीवर आहे। दिवसअखेर कर्नाटकचा सलामीवीर मयंक अग्रवाल 130 धावांवर नाबाद आहे। तत्पूर्वी जम्मू काश्मीरचा पहिला डाव हा 584 धावांवर आटोपला। सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान गेल्या 9 दिवसांपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत। आमिर खाननंही सलीम खान यांची भेट घेतली। आमिर खाननं सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत सलीम खान लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत असं म्हटलंय। अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत असते। उर्वशीनं आपला 32वा वाढदिवस साजरा केला। या वाढदिवसासाठी उर्वशीने खास केक तयार केला। हा केक 7 स्तरांचा असून या केकची किंमत 16 कोटी रुपये इतकी होती। मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसरा भाव उमटवणाऱ्या नाटकांची एक नवी लाट सुरू होतीये। अभिनेत्री निर्मिती सावंत लवकरच लाडकी विहीण योजना या नाटकासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। 5 मार्चपासून लाडकी विहीण योजनाचे प्रयोग हे मुंबईत विविध नाट्यगृहांमध्ये होणार आहेत। मराठी पारंपरिक कला आणि सामाजिक वास्तव यांचं प्रभावी मिश्रण सादर करणारा चित्रपट फुला 17 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। आटपाडी गावातला प्रत्यक्ष प्रसंग आणि लोकपरंपरेवर आधारित या चित्रपटातून मुरळीच्या पोटी जन्मलेल्या एका निरागस मुलीच्या संघर्षमय आयुष्याची कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडली जाणार आहे।